नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या अनुषंगानं आमदार रोहित पवार यांच्या आतापर्यंत 3 प्रेस कॉन्फरन्स झाल्या. या 3 प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून रोहित पवार यांनी अजितदादांचा अपघात की घातपात या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. नुकतीच जी रोहित पवारांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट केंद्रीय उड्डाण मंत्री असणाऱ्या राममोहन नायडू यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केल्याचं पाहायला मिळालं. कारण व्ही-एस-आर कंपनी ही टी-डी-पीचे नेते असणारे केंद्रीय मंत्री नागरी उड्डाण मंत्री जे आहेत, त्यांच्या जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळं ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने पार पडेल का, अशी मला शंका आहे. म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा असा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला. यासह अनेक मुद्दे ज्यावेळी रोहित पवार हे उपस्थित करतायत आणि अजित पवारांच्या अपघाताच्या अनुषंगानं, विमान अपघाताच्या अनुषंगानं रोहित पवार आपली भूमिका ज्यावेळी अतिशय अग्रेसिव्हपणे मांडतायत, त्याच वेळी रोहित पवार यांना राज्य सरकारकडनं सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळतेय. मग अगदी काल स्वतः रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारला वाटलं तर सरकार मला सुरक्षा देईल. अर्थातच या सगळ्यामध्ये मोठी रिस्क आहे आणि ती रिस्क मी घेतली कारण राज्यानं दादांसारखं नेतृत्व गमावलंय, मी माझा काका गमावलाय, असं रोहित पवार म्हटलेले होते. आज सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दुजोरा देत रोहित पवार यांना सुरक्षा सरकारकडनं देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळं या सगळ्यांना नडणाऱ्या रोहित पवारांना सुरक्षा द्यायला हवी का? असा प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतो आणि याच अनुषंगानं या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, रोहित पवारांची पत्रकार परिषद ज्यावेळी पहिलीच झालेली होती, त्यावेळेपासूनच रोहित पवारांना आता कुठेतरी सरकारकडनं सुरक्षा देण्यात यावी. कारण रोहित पवारांनी अनेक असे काही पुरावे दिलेले होते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. असे धक्कादायक काही खुलासे केलेले होते. त्यामुळे रोहित पवारांच्या जीविताला कुठेतरी धोका निर्माण झालाय, अशी शंका त्यावेळीच निर्माण झालेली होती. त्यानंतर दिल्लीतली पत्रकार परिषद आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा रोहित पवारांनी जे मांडलेलं त्यांचं प्रेझेंटेशन आहे, त्यानंतर आता रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी प्रामुख्याने जोर धरताना पाहायला मिळते. अर्थात राज्य सरकारकडनं अजून कोणती ऍक्शन घेण्यात आली नसली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही नेत्यांकडनं प्रामुख्यानं जरी ते जाहीर बोलत नसले तरी रोहित पवारांना सुरक्षा द्यावी अशीच मागणी जी आहे ती आता होताना पाहायला मिळते. नक्कीच संकेत. आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये रोहित पवार जेवढं बोललेले आहेत, तेवढं सगळे मिळून सुद्धा इतर लोक बोलले नसतील, असं एकंदरीत सध्याचं चित्र आहे. म्हणजे याआधी सुद्धा अमोल मिटकरी सगळ्यात पहिल्यांदा बोलायला सुरुवात झालेली आपण पाहिलं. म्हणजे अजितदादांचा अपघात झाल्याच्या नंतर लगेचच कोणी बोलायला सुरुवात केली असेल, तर ते होते त्यांच्याच पक्षाचे, त्यांचेच मावळे समजले जाणारे अमोल मिटकरी. मात्र अमोल मिटकरींचं बोलणं हे जास्त भावनिक होतं. दुसरीकडे रोहित पवार हे थोडंसं उशिरा बोलायला सुरुवात केली त्यांनी. मात्र ते जे काही बोलत होते, हे सगळं लॉजिकल बोलत होते किंवा त्यांनी मुद्देसूद सगळे प्रश्न मांडलेले होते. त्यामध्ये कुठेही राजकीय काहीही नव्हतं किंवा राजकीय कुठेतरी आत मनात ज्या काही सल वगैरे आहे, ते कुठेतरी काढण्याचा किंवा कुरघोड्या करण्याचा प्रयत्न वगैरे असं काहीही नव्हतं किंवा उगीचच मोघम काहीतरी बोलायचं म्हणून असंही काही बोललेलं नव्हतं. प्रत्येक त्यांनी विचारलेला प्रश्न हा सर्वसामान्यांना विचार करायला लावणारा प्रश्न होता. त्यामुळे पहिल्याच प्रेस कॉन्फरन्स नंतर खरं तर कुठेतरी रोहित पवार हे इतकं सगळं बोलून गेलेले होते आणि अनेकांवरती संशयाच्या सुया ज्या आहेत त्या फिरायला चालू झालेल्या होत्या आणि विशेष म्हणजे रोहित पवारांनी त्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. केवळ काही प्रश्न उपस्थित केले होते आणि ते प्रश्न तसेच अनुत्तरित सोडून त्यांनी ती प्रेस संपवली. त्यानंतर पुढचे 2-3 दिवस प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे प्रश्न फिरत होते, की रोहित पवार जे काही म्हटले ते कशा-कशा पद्धतीने लॉजिकल आहे किंवा खरंचच असं घडलेलं आहे का? किंवा असं घडलेलं असू शकतं का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते खरं तर या सगळ्यामध्ये उपस्थित होत होते. प्रत्येकालाच हे प्रश्न पडलेले होते आणि त्याच्यानंतर जर आत्तापर्यंत आपण बघितलं तर रोहित पवार दुसऱ्या प्रेसमध्ये, तिसऱ्या प्रेसमध्ये इतकं काही-काही बोललेले आहेत किंवा इव्हन पहिल्या प्रेसमध्ये जसं ते नाव घेऊन बोललेले नव्हते, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रेसमध्ये ते चक्क नाव घेऊन बोललेले आहेत. अनेक नेत्यांची नावं घेतलेली आहेत. काही नेते या सगळ्यामधले राष्ट्रवादीचेच नेते आहेत, अजितदादांच्या जवळचे नेते आहेत. असं सगळंच असताना रोहित पवारांच्या कुठेतरी जीवितास या सगळ्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. कारण रोहित पवार आत्ता जे काही स्टँड घेतायत किंवा रोहित पवारांचं त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये जाणं असेल, तिथल्या गुप्तहेर यंत्रणांना या सगळ्यामध्ये ॲक्टिव्ह करणं असेल, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या सोपवणं असेल, म्हणजे थोडक्यात
सरकारी यंत्रणांवरती रोहित पवार यांना विश्वास नाही किंवा सरकारी यंत्रणांच्या वतीनं हा सगळाच तपास पारदर्शकपणे होईलच का, या सगळ्याची त्यांना खात्री नाही, म्हणून उचललेली त्यांनी ही सगळी पावलं आहेत. आणि या सगळ्याच्याच माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांच्या जोडीला आता आणखी या 2 हेरगिरी करणाऱ्या यंत्रणा, स्वायत्त ज्या आहेत, खाजगी यंत्रणा आहेत, त्या सुद्धा या सगळ्यामध्ये इन्क्लूड झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे जर रोहित पवार अशाच पद्धतीनं बोलत राहिले किंवा प्रश्न मांडत राहिले, उत्तरं शोधत राहिले, तर या सगळ्यामुळे अनेक जण अडचणीत येऊ शकतात, अशी भीती अनेकांना वाटत असणार आहे आणि त्यामुळेच रोहित पवारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच खरं तर ते एक साधे आमदार आहेत रोहित पवार म्हणजे. त्यामुळे त्यांना जी काही सिक्युरिटी असते ही एकदम किरकोळ सिक्युरिटी असते. आमदारांना आपण पाहिलंय 1-2 पोलिस ऑफिसर वगैरे हवालदार लेव्हलचे असतात. ज्यांच्याकडे पोस्ट 1 ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचे पोस्ट असलेले 2-3 हवालदार वगैरे असतात. काही मोठा इव्हेंट असेल तर कदाचित जास्तीचे बाउन्सर्स किंवा हे सगळे लावले जातात. काही वेळास ते खाजगीच असतात. म्हणजे खाजगी स्वतः आपण पोलिसांकडे जेव्हा एखादं निवेदन देतो, की आम्हाला अशा-अशा स्वरूपाची सिक्युरिटी हवी आहे आणि मग पोलीस यंत्रणा आपल्याला सिक्युरिटी देते. अशा अनुषंगाने यंत्रणा असते. आमदारांना फार जास्त एक्स्ट्रा लेव्हलची सिक्युरिटी नसते. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाच्या नंतर रोहित पवारांना सुद्धा चांगल्या पद्धतीची, चांगल्या दर्जाची सिक्युरिटी मिळावी, अशी मागणी स्वतः रोहित पवार यांनी मागणी म्हणतानाही मात्र त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. त्यानंतर मात्र त्यांच्या आत्या असलेल्या त्यांच्याच पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही मागणी बोलून दाखवली, की राज्य सरकारने म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवार यांच्या या सुरक्षेमध्ये वाढ करावी. त्यांना चांगली सुरक्षा द्यावी. कारण आत्तापर्यंत रोहित पवार जे काही बोलतायत, त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असणार आहेत. अनेकांना टेन्शन्स आली असणार आहेत. ज्या कुणाचा या सगळ्यामध्ये खरंच हात असेल, अर्थात हा अपघात आहे की घातपात आहे हे अजून कुठेच काहीच कन्फर्म झालेलं नाहीये. मात्र जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि या प्रश्नांवर अनेकांनी जी काही चुप्पी बाळगलेली आहे, त्यामुळे कुठेतरी रोहित पवार अडचणीत येऊ शकतात. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली गेलेली आहे. अर्थात या मागणीवर आत्तापर्यंत लेखी काहीही गेलेलं नाहीये सरकारकडे किंवा सरकारनं सुद्धा या सगळ्यामध्ये कुणीही अधिकृतरित्या अजून बोललेलं नाहीये, प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र ही मागणी होताना, जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असंच वाटतंय, की रोहित पवारांना या सगळ्यामध्ये सुरक्षा मिळाली पाहिजे. अर्थात ही सुरक्षा मिळवण्यासाठी त्यांना सुरुवातीला काहीतरी लेखी वगैरे द्यावं लागेल. त्यानंतर कदाचित ही सुरक्षा मिळेल असं वाटतंय. निश्चितच कोणाला सुरक्षा द्यायची हा अधिकार अर्थातच गृह विभागाचा आहे आणि गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री स्वतः असल्यामुळं आज सुप्रिया सुळेंनी थेटपणे मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र रोहित पवारांना वाय प्लस सुरक्षा द्यायची का झेड प्लस सुरक्षा द्यायची असा पुन्हा एक विषय तिथे येताना पाहायला मिळतो. म्हणजे काही पदाधिकारी काही नेते हे खासगीमध्ये बोलताना रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी असं सांगताना पाहायला मिळतात, जी फार अतिसंवेदनशील व्यक्तींना ज्याच्यामध्ये मग पंतप्रधान असतील किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री असतील या सगळ्या यंत्रणांना देताना पाहायला मिळते. तर खरंच रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा देणं राज्य सरकारकडनं शक्य आहे का? तुला काय वाटतं? संकेत झेड प्लस सुरक्षा देणं जसं तूच म्हटलास, की झेड प्लस सुरक्षा म्हणजे फार जास्त हाय सिक्युरिटी असलेली एकदम एक्स्ट्रा ॲडव्हान्स ज्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं, अशा सगळ्या पोलिस ऑफिसर्स, काही कमांडोज असतात किंवा इतर काही अधिकारी असतात, काही ट्रेनर्स असतात, ज्यांना पर्सनली ट्रेनिंग दिलेलं असतं बॉडीगार्ड्स बनण्यासाठीचं वगैरे. अशा पद्धतीची ती एक पूर्ण टीम असते, ज्यामध्ये गाड्यांचा ताफा सुद्धा असतो. असं सगळं असतं, ज्याला आपण झेड प्लस सिक्युरिटी म्हणतो. झेड प्लस ही इतक्या कमी लोकांसाठी असलेली सिक्युरिटी असते, की आता तरी असं वाटत नाहीये, की रोहित पवारांना झेड प्लस सिक्युरिटी दिली जाईल. अर्थात वाय वगैरे दर्जाची सिक्युरिटी कदाचित त्यांना मिळू शकते. मात्र झेड किंवा झेड प्लस सिक्युरिटी मिळण्याची शक्यता तशी वाटत नाही. कारण मुळातच आतापर्यंत आपण बघितलं तर प्रतिनिधी खूप जास्त झालेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं, की आपल्याबरोबर सिक्युरिटी असली पाहिजे. थोडी तरी सिक्युरिटी प्रत्येकालाच असते. प्रत्येक जण सोबत घेऊन फिरतो. म्हणजे अगदी नगरसेवक लेव्हलचे नाही, पण नगरसेवकांच्या वरच्या लेव्हलचे जेवढे सुद्धा लोकप्रतिनिधी असतात, त्या प्रत्येकाला सिक्युरिटी असते. थोडी का होईना ही सिक्युरिटी दिलेली असते. त्यांनी जर जास्तीची मागितली, तर जास्तीची दिली जाते. या व्यतिरिक्त सेलिब्रिटीजला सिक्युरिटी असते, या व्यतिरिक्त बिझनेसमन्सला सिक्युरिटी असते, खेळाडूंना असते. त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना अशा पद्धतीनं सिक्युरिटी दिलेली असते. ही वाय किंवा झेड असं काही नसतं. मात्र पोलिस डिपार्टमेंटला जर आपण लेटर दिलं आणि आपण जर तशा पद्धतीचे कुणी सेलिब्रिटी असो किंवा कुणी उच्च पदस्थ एखादा व्यक्ती असेल, तर त्याला सिक्युरिटी दिली जाते. मुळात आता सध्या जर आपण बघितलं, तर आपल्या पोलीस दलावरतीच भार इतका मोठा आहे, की मुळात
सध्या आपल्याकडे इतक्या केसेस पेंडिंग पडतायत, लोकांना न्याय मिळत नाहीये अनेक प्रकरणांमध्ये. त्यामुळे आणखी जास्त सिक्युरिटी नेत्यांवरती लावण्यापेक्षा किंवा विशेषतः मी तर म्हणेन आता आपण असंही म्हणू शकतो या प्रकरणामध्ये, की एकाच तर नेत्याला आपल्याला सिक्युरिटी द्यायची आहे. असे कितीसे पोलीस लागणार आहेत? असा विचारही म्हणू शकतो आपण असं. पण आता सध्याचा आपण एकंदरीत राजकीय संस्कृती पाहता किंवा आता जे काही सुरू आहे राजकारणामध्ये, ते सगळं पाहता खरंचच एका विरोधी पक्षातल्या आमदाराला इतकी मोठी सिक्युरिटी सरकार देईल का? हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. म्हणजे ते कसं देईल, काय देईल, किती पोलीस लागतील आणि मग पोलीस दलावरती भार वगैरे येईल का? हा सगळाच प्रश्न जरी आपण बाजूला ठेवला, तरी सुद्धा रोहित पवार हे एका वेगळ्या पक्षातले आणि विरोधी पक्षातले विशेषतः आमदार आहेत. बरं असे आमदार आहेत जे सातत्यानं सत्ताधाऱ्यांवरती बोलत असतात किंवा अनेकदा पाहायला मिळते, की रोहित पवार फारसं ऐकून घेत नाहीत किंवा रोहित पवार टीकेला कायम उत्तरं देतात आणि बऱ्याचदा त्यांची उत्तरंही लॉजिकल असतात, असं पाहायला मिळतं. त्यामुळे अशा एखाद्या नेत्याला सरकार खरंचच सिक्युरिटी देणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं या सगळ्या सिक्युरिटी नंतर पोलीस दलावरती भार वगैरे येतोय, तो तर आहेच आहे विषय. पण जरी फारसे पोलीस या सगळ्यामध्ये इन्क्लूड करायचे नसतील, तरी सुद्धा सरकारनं त्यांना थोडीफार जी काही त्यांना अपेक्षित आहे, आपण किती द्यायची हे आपण नाही ठरवू शकत, सरकार नाही ठरवू शकत. कदाचित त्यांना जी काही वाटत असेल, रोहित पवारांना स्वतःला वाटत असेल, की मला इतके-इतके पोलीस अधिकारी माझ्याबरोबर द्यावेत किंवा बॉडीगार्ड्स माझ्याबरोबर द्यावेत, गाड्यांचा ताफा मला द्यावा. असं त्यांना जे काही वाटत असेल, तेवढे जरी त्यांना सिक्युरिटी द्यायला हवी. कारण जर एखाद्या नेत्याला इतकं असुरक्षित वाटत असेल किंवा इतका एखादा नेता जर या विषयावरती बोलतोय, कुठल्याही संवेदनशील विषयावरती बोलतोय, कार्यकर्त्यांची तशीच मागणी आहे, पदाधिकाऱ्यांची तशीच मागणी आहे. तर या सगळ्यामध्ये सिक्युरिटी द्यायला फारशी हरकत नाही असं वाटतंय. अर्थात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एक संवेदनशील नेतृत्व आहे, असं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अजितदादांच्याच बाबतीत बोलायला गेलं तरी अजितदादा हे अनेकदा विरोधी बाकावरती बसलेले होते. भाजप अनेकदा सत्ताधारी पक्षामध्ये बसलेलं होतं. तरी सुद्धा अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध इतके चांगले होते कायमस्वरूपी. जरी ते विरोधात बोलत असले किंवा विचारधारा वेगळ्या असल्या, तरी सुद्धा मैत्री निभावणारे नेते आहेत देवेंद्र फडणवीस. त्यामुळे ते सुद्धा माणूस म्हणून जर या प्रकरणाकडे त्यांनी तशा दृष्टिकोनातून पाहिलं, की खरंचच इथे सिक्युरिटीची गरज आहे, तर कदाचित ते सिक्युरिटी देऊ सुद्धा शकतात. मात्र आता हा निर्णय केवळ एकट्या देवेंद्र फडणवीसांचा असणार आहे, की आणखी कोणी या सगळ्या निर्णयामध्ये इन्क्लूड असणार आहे? कारण 3 पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे निर्णय ते एकटे घेणार, की आणखी कोणी घेणार? असे अनेक मुद्दे या सगळ्यामध्ये इन्क्लूड आहेत. मात्र असं असलं तरी रोहित पवारांना सिक्युरिटी द्यायची की नाही द्यायची हा निर्णय पूर्णपणे सत्ताधारी पक्षांचा, सत्तेत बसलेल्या नेत्यांचा आहे, एवढं मात्र नक्की. निश्चितच समृद्धी तू जसं सांगितलं तसं विरोधी पक्षाच्या आमदाराला सुरक्षा देण्यासाठी सरकार कितपत त्या संदर्भात पावलं उचलतं आणि त्यातही पुन्हा रोहित पवारांची दिल्लीमध्ये जी पत्रकार परिषद झाली, ज्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण प्रेझेंटेशन हिंदीमधून सादर केलं नॅशनल मीडिया आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं. त्यामध्ये बोलताना रोहित पवारांनी थेटपणे एका मंत्र्यावर आरोप केलेला होता, की युरोपियन संस्थेकडनं ही सगळी चौकशी जी आहे दादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगानं, ती होणार होती. मात्र एका मंत्र्यांनी ती चौकशी रोखून धरली. मग हा मंत्री राज्यातला होता की केंद्रातला होता? असा प्रश्न पुन्हा येताना पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपल्याच सरकारला कुठेतरी अंगावर घेणाऱ्या रोहित पवारांना सुरक्षा देण्यासाठी सरकार किती संवेदनशीलता दाखवतं किंवा सरकारकडनं किती प्रमाणामध्ये त्याची काळजी घेतली जाते आणि आता तर अधिवेशन सुद्धा आलंय 23 तारखेपासून अधिवेशन आहे. जर सरकारने ठरवलं तर या अधिवेशनाच्या दरम्यानच रोहित पवारांना सुरक्षा देण्याचा निर्णय जो आहे तो सरकार घेऊ शकतं आणि त्यासाठी फक्त विधी आणि न्याय विभाग आणि गृह विभागाची परवानगी जी आहे ती लागणार आहे. पोलीस महासंचालकांचं नी त्याच्यामध्ये जर शिफारस केली तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र 23 तारखेवर अधिवेशन येऊन ठेपलंय आणि रोहित पवार हे पुण्यातनं किंवा बारामतीतनं या अधिवेशनाला पोहोचणार आहेत. रोहित पवारांच्या भोवताली आपण नेहमी बघितलं अधिवेशन काळामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर गराडा नेहमी असतो. वेगळ्या-वेगळ्या मुद्द्यांवर रोहित पवार हे बोलताना पाहायला मिळतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार खरंच रोहित पवारांना सुरक्षितता देण्यासाठी पॉझिटिव्हली निर्णय या काही दिवसांमध्ये घेऊ शकतं असं वाटतं? असं वाटतं की नाही हे कदाचित आपण सांगू शकत नाही, आपण ठरवू शकणार नाही संकेत आत्ता. पण या सगळ्यामध्ये जसं तू म्हटलंस, की अधिवेशनाच्या आधी हे सगळे निर्णय किंवा मग अधिवेशनाच्या दरम्यान हे सगळे निर्णय येणं अपेक्षित आहे. मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की रोहित पवारांनी या सगळ्यामध्ये पहिलं तर लेटर देणं त्यांना गरजेचं असणार आहे. रोहित पवार लेटर देणार का?
इथून हे सगळं सुरुवात होतंय हा सगळा प्रश्न. कारण आपण जर आतापर्यंत बघितलं तर रोहित पवार हे केवळ तोंडी बोललेले आहेत पत्रकारांशी बोलताना. सुप्रिया सुळे सुद्धा अशा बोललेल्याच आहेत. म्हणजे त्यांनी लिखित स्वरूपात कुठे काही दिलेलं नाहीये. पहिल्यांदा ही सगळी प्रोसेस तर फॉलो करावी लागेल. मग आपल्याला सिक्युरिटी मिळणार की नाही मिळणार हे कळेल. मात्र जर प्रोसेसच सुरू केली नाही, तर सिक्युरिटी मिळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आता यामध्ये आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी अशा असणार आहेत, की रोहित पवारांनी ज्या 2 गुप्तहेर यंत्रणांना हे सगळं तपास करण्याचं काम दिलेलं आहे. त्या यंत्रणा नेमका काय-काय निकाल देतायत किंवा काय-काय पुरावे रोहित पवारांपर्यंत पोहोचवतायत, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण तेच सगळे पुरावे हाताशी घेऊन रोहित पवार पुन्हा एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. ज्या प्रेस कॉन्फरन्सकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि अर्थात अजितदादांचा अपघात की घातपात हा विषय मुळात इतका मोठा आहे, की तो काही असं लगेच 2 दिवसात तपास केला आणि सगळे पुरावे मिळाले असं होणार नाहीये. कदाचित काही महिने लागू शकतात, कदाचित काही वर्ष सुद्धा लागू शकतात. त्यामुळे रोहित पवार अधिवेशनाच्या आधी किमान एखादी तरी प्रेस कॉन्फरन्स घेतील असं वाटतंय. कारण प्रत्येकाला असं वाटतंय, की हा जो मुद्दा आहे तो अधिवेशनामध्ये सुद्धा लावून धरायला हवा. अजितदादांच्या अपघाताचा म्हणजे अगदी राज्यात सुद्धा आणि केंद्रातल्या सभागृहामध्ये सुद्धा या विषयाची चर्चा झाली पाहिजे. आज स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा तसंच म्हटल्या, की मी माझ्याबरोबर उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा नेते असणार आहेत आणि आम्ही सगळे मिळून या सगळ्यामध्ये अजितदादांच्या अपघाताची इन्क्वायरी नीट पद्धतीनं व्हायला हवी वगैरे अशा सगळ्यावरती आम्ही पुन्हा एकदा लोकसभेमध्ये सुद्धा चर्चा करू वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये ही सगळी चर्चा होण्याच्या आधी कदाचित रोहित पवारांची एकतरी प्रेस कॉन्फरन्स होईल. मग त्यामध्ये आणखी काही नेत्यांची जर त्यांनी नावं डिस्क्लोज केली किंवा जर त्यांना आणखीन कुणी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधून जर ते अप्रत्यक्षरित्या सुद्धा काही बोलले, तर मग सत्ताधाऱ्यांचा खरंचच या सगळ्याला ही सगळी सुरक्षा देण्याला पाठिंबा असेल का? हा खूप मोठा प्रश्न आहे. सध्याच्या घडीचं आपण राजकारण पाहिलं तर राजकारणामध्ये संवेदनशीलता किंवा सुसंस्कृतपणा किंवा मैत्रीपूर्ण राजकारण, खेळाडू वृत्तीचं राजकारण आपण ज्याला स्पोर्ट्समनशिप म्हणतो, तशा पद्धतीचं राजकारण हे फार कमी झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे खरंचच ही सिक्युरिटी त्यांना मिळणार का? हा खूप मोठा मुद्दा आहे. दुसरीकडे आपण केवळ विलनीकरणाच्या चर्चांवरती जरी पाहायला गेलो, तरी अनेक नेते या सगळ्यावर अजूनही पुढे येऊन बोलायला तयार नाहीयेत किंवा असं अनेकदा म्हटलं जातंय, की अजितदादांबरोबर विलनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या किंवा अजितदादांनी शेवटची आपण काही विधानं, त्यांची भाषणं वगैरे ऐकली, तर तसे कुठेतरी इनडायरेक्टली संदेश त्यांनी दिलेले होते, सूचक विधानं केलेली होती. असं असताना सुद्धा अजित पवारांच्याच गटातले काही नेते या सगळ्यावरती पूर्णपणे टाळाटाळ करतायत बोलायला किंवा असं काही घडलंच नाहीये असं सांगतायत किंवा विलनीकरणाला काहींचा स्पष्ट विरोध आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग असं असताना ज्यांचा विलनीकरणाला विरोध आहे, त्या नेत्यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. सरकार आहे, व्हायला काहीही होऊ शकतं. राजकारणात काहीही होऊ शकतं संकेत हे आपल्याला माहीत आहे. अर्थात या सगळ्यावरती उघडपणे बोललं जात नाही. याचा अर्थ या गोष्टी घडत नाहीत असा नाहीये. प्रत्येक पक्षाचा 3 पक्षांचं सरकार आहे. 3ही पक्षांच्या ठराविक काही लोकांचा किंवा मोठ्या मंत्र्यांचा आपण असं म्हणूयात, की मंत्रिमंडळाचा तरी विचार या सगळ्यामध्ये घेतला जाईल आणि मग त्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यांचा या सगळ्याला होकार असेल, बहुमत असेल, तर कदाचित ही सिक्युरिटी दिली जाऊ शकते. मात्र दुसरीकडे असाही एक अँगल आहे, की असंही म्हटलं जातंय, की दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या चर्चाला, विलनीकरणाच्या चर्चांना भाजपचा पाठिंबा असेल किंवा भाजपची परवानगी असेल, तर त्या चर्चा करणार होतं वगैरे, अशा अनुषंगाची आपण वक्तव्य ऐकलेली आहेत. काहींचं असं सुद्धा म्हणणं आहे, की भाजपचा सुद्धा या सगळ्या चर्चांना फारसा विरोध नव्हता विलनीकरणाच्या. कारण जर दोन्ही पक्ष एकत्र आले असते, तर मग मवियातलाच एक पक्ष उठून सत्ताधाऱ्यांबरोबर जाणार होता, महायुतीमध्ये जाणार होता. म्हणजे शरद पवार गट जो आहे, तो आत्ता विरोधी पक्षात आहे. विरोधी बाकावर असलेला शरद पवार गट त्यांच्या सगळ्याच आमदारांना घेऊन, त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन या महायुतीबरोबर सत्तेमध्ये जाणार होता. त्यामुळे जर तसं असेल, तर महायुतीचीच ताकद वाढणार होती. कदाचित भाजपला ही ताकद वाढलेली आवडणार असेल, असंही असू शकतं. कारण एन-डी-एच्या परवानगीनं हे सगळ्या चर्चा ज्या आहेत किंवा त्यांच्या कानावर घालून चर्चा सुरू झाल्याची सुद्धा 1-2 वक्तव्य आपण रिसेंटमध्ये ऐकलेली आहेत. मग असं असेल तर भाजपने एकट्याने ठरवलं तरीही भाजप हा निर्णय घेऊ शकतं. मग आता हा निर्णय नेमका घेणार कोण? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजप एकटा निर्णय घेणार का? किंवा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एकटे निर्णय घेणार का? तसं असेल तर मग सगळंच चांगलं आहे. कारण तसं असेल तर मग एकट्याच्या निर्णयावरती सुद्धा हे सगळं होऊ शकतं. मग बाकीचे नेते या सगळ्यामध्ये हस्तक्षेप कशावरून करणार नाहीत? बाकीचे मंत्री कशावरून हस्तक्षेप करणार नाहीत? हे सगळं पाहण्याच्या गोष्टी असणार आहेत. मात्र जसं मी आधीही म्हटलं, की या सगळ्यामध्ये रोहित पवार केवळ
अशा काही गोष्टी माध्यमांसमोर येऊन बोलतात, की त्या सगळ्यासाठीची लिखित प्रक्रिया सुद्धा सुरू करतात. लिखित स्वरूपामध्ये अर्ज करतात, निवेदनं देतात का? हे सगळं सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे ज्या अ, इतरांवरती विरोधक आपण सत्ताधाऱ्यांवरती म्हणू शकतो, की थोडंसं संशयाच्या भोवऱ्यातून त्यांच्याकडे रोहित पवार पाहतायत. रोहित पवारांचे दावे आहेत, त्यांचे आरोप आहेत. काही नेत्यांवरचे, जे नेते सध्या सत्ताधारी पक्षाबरोबर बसलेले आहेत. नावं ते डिस्क्लोज करत नाहीयेत. काहींची घेतली आहेत, काहींची घेतलेली नाहीयेत. मात्र असं सगळं असताना त्याच सत्ताधारी पक्षाकडून मिळणारी किंवा सरकारकडून मिळणारी आपण म्हणूयात सुरक्षा ते घेणार का? आणि मग ज्या सुरक्षा ते घेतील, त्या सुरक्षेवरती पण किती विश्वास ठेवायचा? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे अजितदादांना सुद्धा खूप तगडी सिक्युरिटी होती. मात्र अजितदादांचा अपघात झाला. अर्थात हा अपघात की घातपात हे आता शोधायचं आणि त्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. पण मुळात सिक्युरिटी मिळाली म्हणजेच आपण पूर्णपणे शुअरिटी आपल्याला नसणार आहे. जरी सिक्युरिटी मिळाली तरी 100% कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही, की सिक्युरिटी मिळाली म्हणजे सगळं काही अलबेलच राहील. त्यामुळे या विषयाला खूप वेगवेगळे अँगल्स आहेत. आता या सगळ्यामध्ये रोहित पवार वैयक्तिकरित्या या सगळ्याचा काय विचार करतात आणि कशा पद्धतीनं या सगळ्या सिक्युरिटी घ्यायची की नाही घ्यायची ठरवतात, या सगळ्यावरती पुढच्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. निश्चितच समृद्धी. अनेकदा आय-बी कडनं रिपोर्ट आल्यानंतर, इंटेलिजन्स ब्युरोकडनं रिपोर्ट आल्यानंतर शिफारस न करता सुद्धा राज्य सरकार, केंद्र सरकारने काही व्यक्तींना सुरक्षा पुरवल्याची अनेक उदाहरणं जी आहेत ती पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता रोहित पवारांना सुरक्षा देण्याबाबत नेमक्या आत्तापर्यंत गृह विभागाकडे किंवा लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडे नेमका काय अहवाल गेलेला आहे, या सगळ्यावर या पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून ज्या आहेत त्या असणार आहेत. मात्र राज्य सरकारकडनं आता पुढच्या काळामध्ये रोहित पवार यांना खरंच सुरक्षा दिली जाते का? आणि पुढच्या ज्या काही रोहित पवारांच्या पत्रकार परिषदा होणार आहेत, त्यामधनं रोहित पवार नेमके कुठले आणखीन वेगळे धक्कादायक दावे किंवा गौप्यस्फोट करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्यातल्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.